नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 अर्थ नियोजन या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी जी एस टीची ओळख, कर बीजक, टॅक्स इनव्हॉइस, जी एस टी गणन आणि इनपुट टॅक्स क्रेडिट, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि SIP याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जी एस टी म्हणजे लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. संपूर्ण देशामध्ये एकच कर प्रणाली आता सध्या अंमलात आली आहे. उत्पादन शुल्क असेल, सीमा शुल्क असेल, फॅट, करमणूक कर, केंद्रीय विक्री कर, सेवा कर, जकात इत्यादी हे सर्व कर रद्द करून आता फक्त वस्तू व सेवा हा एकच कर वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो. म्हणून म्हणतात एक देश एक कर एक बाजार ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेली आहे. आता या ठिकाणी वस्तू व सेवा कर GST कोणकोणत्या रूपात या ठिकाणी वस्तू व सेवा कर म्हणजे GST आकारता येतो? जकातीच्या स्वरूपात, करमणूक कर, ऐशाराम कर, मूल्यवर्धित कर त्याला आपण व्हॅट म्हणतो, इकडे केंद्रीय अधिभार व उपकर, सीमा शुल्क, कस्टम ड्युटी, सेवा कर, उत्पादन शुल्क, एक्साईज ड्युटी आणि विशेष सीमा शुल्क SAD, अधिकचे सीमा शुल्क CVD, केंद्रीय विक्री कर CST त्याला म्हणतो आपण. अशा पद्धतीनं वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST या रूपात आपण आकारतो. या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस या ठिकाणी दिलेला आहे. कर बीजक त्याला आपण म्हणतो. थोडक्यात जाणून घेऊया. या ठिकाणी जो सप्लायर असतो A to Z स्वीट मार्ट या ठिकाणी कोपऱ्यात आहे. त्यानंतर हा पत्ता आहे. त्यानंतर हा GSTIN नंबर आहे. हा GST जो आहे पुढं GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपण पाहिलं. IN काय आहे तर आयडेंटिफिकेशन नंबर आहे. हा GSTIN GSTचा आयडेंटिफिकेशन नंबर 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z आणि 5 या ठिकाणी किती अंक आहेत? ते 15 अंक आहेत. 15 अंक. आता या ठिकाणी हा जो 27 आहे तो राज्याचा 2 अंकी संकेतांक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी 27 हा 2 अंकी संकेतांक दिलेला आहे. आणि ABCDE 1 2 3 4 H इथंपर्यंत 10 अंकाक्षरी हा पॅन नंबर आहे. 1 आहे तो एका नोंदणीसाठी 1 अंक आणि Z आहे सर्वासाठी समान बाय डिफॉल्ट. या ठिकाणी 5 आहे चेक सम डिजिट. ओके, अशा पद्धतीने हे 15 अंक. 27 हा महाराष्ट्राचा राज्य संकेतांक स्टेट कोड आहे. 27 या संकेतांकावरून या व्यापाराची नोंदणी महाराष्ट्रात झाली आहे हे समजते. या ठिकाणी इनव्हॉइस नंबर GST 1110 दिलेला आहे. सिरियल नंबर आहे HSN म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर आणि हा HSN हा जो नंबर आहे तो कोड म्हणजे त्या वस्तूचा वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. कर बीजकामध्ये त्याचा अंतर्भाव करायला हवा असतो. HSN म्हणजेच हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. या ठिकाणी नेम ऑफ द प्रोडक्ट हा HSN नंबर आहे. हा नेम ऑफ द प्रोडक्ट त्याचं नाव आहे. प्रोडक्टचं रेट आहे या ठिकाणी 400 प्रति किलोग्राम. क्वांटिटी अर्धा किलो घेतलेले. टॅक्सेबल अमाऊंट 200 आणि GST मग 2.5% आहे. 200 रुपयाचा 5% झाला. हा CGST म्हणजे केंद्राचा, C फॉर सेंट्रल, S फॉर स्टेट आणि हा राज्याचा रेट 2.5% 200चा 5% म्हणजे इथला 5 हा केंद्राचा आणि हा 5 राज्याचा. त्यामुळे 5 5 10 210 रुपये या ठिकाणी टोटल अमाऊंट झालेला आहे. RS 210. ओके, अशा पद्धतीनं हे नमूद केलं आहे चॉकलेटसाठी, आईस्क्रीमसाठी, ब्रेडसाठी आणि लोणीसाठी. ओके.
म्हणजे पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड आणि लोणी यांचा जो त्याने जो रेट दिलेला आहे जी एस टीचा त्यानुसार 41.70 रुपये हा सी जी एस टी आहे आणि तेवढाच एस जी एस टी असतो 41.70 रुपये. ओके. सी जी एस टी आणि एस जी एस टी हे जी एस टीचे दोन भाग आहेत. सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे केंद्राचा आणि एस जी एस टी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा केंद्रीय वस्तू व सेवा कर तर हा राज्य वस्तू व सेवा कर. ओके. एस फॉर स्टेट, सी फॉर सेंट्रल. हा जो जी एस टी नंबर आपण इथं बघितला कोपऱ्यामध्ये हा दिलेला असतो कर बीजकाच्या. हा जी एस टी नंबर म्हणजे व्यापाराचा ओळख क्रमांक आहे आणि ज्या व्यापाराची मागील वार्षिक वर्षातील उलाढाल 20 लाख रुपयापेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणे बंधनकारक असतं. महत्त्वाचं आहे. आणि पॅनमध्ये 10 अंकाक्षरे असतात. तशी प्रत्येक व्यापाराला दिलेल्या जी एस टी आयमध्ये 15 अंकाक्षरे असतात. या 15 अंकामध्येच त्या व्यापाऱ्याचा 10 अंकाक्षराचा पॅन नंबर असतो, जसं आत्ता आपण पाहिलं तसं. आता या ठिकाणी दुसरं सेवा प्रदेशचा टॅक्स इनव्हॉइस नमुना आहे. आहार सोनेरी खेड शिवापूर पुणे. जी एस टी एन या ठिकाणी हाच आहे 15 अंकी. या ठिकाणी एस ए कोड SAC म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड नंबर आहे. SA कोड म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड नंबर आहे. या ठिकाणी फूड आयटम आहे कॉफीचा हा 9963 नंबर आहे. मसाला टी 9963, मसाला डोसा 9963, क्वांटिटी 1 आहे, रेट 20 आहे. 20 प्रमाणे 1 20, 10 प्रमाणे 1 10 आणि 60 प्रमाणे 2 120 इथं. ओके. हा रकाना आपण रिकाम्या जागा भरण्यासाठी यांची बेरीज इथं करायची. 120 आणि वरती हे 30 150. ओके. इथं 150 टोटल 150. या ठिकाणी 2.5% जी एस टी आहे. रेट 10 आहे, क्वांटिटी 1च आहे त्यामुळे 10 1 10. 20चा 2.5%नं 100 रुपयाला 2.5 रुपये म्हणजे 20 रुपयाला 50 पैसे. 10ला 25 असणार. इथं 2.5% ची खूण आहेत आणि 0.25 असणार इथं. या ठिकाणी 2.5%नं इथं 120 रुपयाचं या ठिकाणी 3 रुपये झाले. 0.50, 0.25 आणि 3 3.75. इथंही या ठिकाणी 2.5, इथं 3च, इथं 0.50, इथं 0.25, इथं 0.25 म्हणजे पुन्हा इथं 3.75. ओके. तर 3.75 सी जी एस टी, 3.75 एच जी एस टी म्हणजे 7.5 रुपये, 7.50 रुपये हा सी जी एस टी झालेला आहे. ओके. त्या दोघांची बेरीज 150मध्ये मिळवलं ते 7.5, तर या ठिकाणी 157.50 ग्रँड टोटल 157.50 हे 3.75 3.75 7.5 हा जी एस टी झाला. 7.5 आणि 150 157.50 अशा पद्धतीनं. वस्तू बिलावर HSN हा कोड नंबर दिलेला असतो. उपाग्रहार बिलावरती SAC कोड दिलेला असतो. HSNमध्ये हार्मोनॉर्जिक सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर आपण पाहिलं. SAC हा सर्व्हिस अकाउंटिंग कोड आहे. खाली सारणीत वस्तू, सेवा आणि त्यावरील कराचे दर नमुना दाखल केलेले आहेत. यामध्ये शून्यातील शून्य आधारित नील रेटेड कराचा 0% दर आहे. वस्तू आहेत अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, दूध, मीठ, मातीची भांडी इत्यादी. सेवा कोणत्या आहेत या वस्तूवरती 0% आहे. कोणताही जी एस टी लागू नाही. धर्मादाय संस्थांचे उपक्रम असतील, पाण्याची वाहतूक असेल, रस्ते आणि पुलांचा वापर असेल, शिक्षण आणि आरोग्य सेवा असेल,
सार्वजनिक वाचनालय, शेतीसंबंधी सेवा इत्यादी असेल तर हे सगळं मोफत आहे, याच्यावरती जी एस टी नाही. निम्न दर 5% कमीत कमी वस्तू आहेत. सामान्य वापरातील वस्तू जसे LPG सिलेंडर, चहा, तेल, मध, फ्रोझन भाज्या, लवंग, मिरी, मसाले, मिठाई इत्यादी या वस्तू आहेत. याच्यावरती 5% जी एस टी आहे. आणि सेवा कोणत्या आहेत? रेल्वे वाहतूक, बस वाहतूक, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक, इकॉनॉमी क्लास, हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ व पेय पुरवणे इत्यादी या सेवा आहेत. आता 12% प्रमाण जी एस टीचं आहे. 12% मध्ये ग्राहकोपयोगी वस्तू कोणत्या आहेत? ग्राहक उपयोगी वस्तू ज्या आहेत, लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या, फळापासून तयार केलेले लोणची, मुरांबा, जॅम, जेली, चटण्या, मोबाईल इत्यादी वस्तूवर 12% जी एस टी. आणि सेवा कोणत्या सेवेवर? छपाईसाठी कामे असतील छपाईसाठीची, गेस्ट हाऊस, बांधकाम, व्यावसायिक निगडीत सेवा इत्यादी सेवा आहेत. ओके, 18% जी एस टी आहे. प्रमाण दर स्तर दुसरा, हा स्तर पहिला 12%चा आहे. 18%मध्ये वस्तू आहेत मोबाईल, ग्रॅनाइट, परफ्युम्स, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, CCTV इत्यादी. आणि सेवा आहेत 18%मध्ये क्युरिअर सर्व्हिसेस, आउटडोअर केटरिंग, सर्कस, नाटक, प्रदर्शन, सिनेमा, चलन विनिमय सेवा, शेअर खरेदी विक्रीवरील दलालीची सेवा इत्यादी. त्यानंतर 28% जी एस टी कोणत्या वस्तूवर असतो? ऐशारामाची वस्तू, मोटारसायकल, मोटारसायकलचे पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर AC युनिट, वॉशिंग मशीन, तंबाखू उत्पादने, शीतपेय इत्यादीवरती 28% जी एस टी. सेवा कोणत्या आहेत? तर पंचतारांकित हॉटेल, निवास व्यवस्था असेल, अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेसकोर्स, IPL सारखे खेळ, विमान वाहतूक, बिझनेस क्लास इत्यादी सेवा आहेत. 28% जी एस टीमध्ये बसणाऱ्या आहेत. ओके, यावर आधारित सराव संच 4.1 आपण पाहणार आहोत. पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधावर जी एस टीचा दर 12% आहे. तर CGST आणि SGSTचा दर काढा. या ठिकाणी जी एस टीचा दर 12% आहे. जी एस टी 12% आहे. यात CGST आणि SGST या दोन्ही करांचा समावेश आहे. यामध्ये CGST आणि SGST म्हणजे राज्याचा कर आणि केंद्राचा कर या दोन्ही करांचा या ठिकाणी समावेश आहे. आणि हे दोन्ही समान आहेत. हे कर दोन्ही समान आहात. CGST आणि SGST तेवढाच असतो. GST दिला असेल तर त्याचा निम्मा आपल्याला करावा लागेल. म्हणजे CGST आणि SGST या दोन्ही कर समान आहेत. हे दोन्ही कर समान आहेत. आणि GSTचा दर 12% आहे. म्हणजे CGSTचा दर बरोबर SGSTचा दर बरोबर GST भागिले 2. GST तर 12% भागिले 2 म्हणजे 6% CGST आणि SGST. ओके, CGST बरोबर 6% आणि SGST बरोबर सुद्धा 6%. अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न, एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती? तसेच GSTचा दर किती? आता CGSTचा 9 असेल तर SGSTचा 9%च असतो. दोन्ही समान असतात, राज्याचा आणि केंद्राचा. आणि दोघांची बेरीज म्हणजे GST म्हणजे CGST अधिक SGST. 9 आणि 9 18. ओके, असे उल्लेख करायच्या ठिकाणी CGST दिलेला आहे.
CGST 9% दिलेला आहे. SGST सुद्धा 9%, दोन्ही समान असतात. आणि या ठिकाणी SGST हे GSTचा दर जो आहे, GST जो आहे तो CGST अधिक SGST. ओके, CGST 9 आहे, SGSTसुद्धा 9% आहे. त्यामुळे GST बरोबर 9 18% अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी हा शेअर करा. धन्यवाद.